हाय फ्रेंड्स, तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. तर आज आहे यात्रेचा असा स्पेशल ब्लॉग राहणार आहे आणि याच्यामध्ये ना तुम्हाला सांगते खूप काही तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ येत राहतील. तर पाहू शकता आपण यात्रेच्या ठिकाणी आलेलो आहे. तर यात्रा कुठली आहे तर पुणे जिल्ह्यातील थापलिंग येथील ही यात्रा आहे. तर थापलिंग देवस्थान म्हणजे कुलदैवत आपलं खंडोबाचं मंदिर आहे. तर इतकी खूप मोठी अशी इथली यात्रा असते, एकदम भव्य दिव्य अशी इथली यात्रा असते. तर खूप जवळ आहे ना, कोटीपेक्षा जास्त याचा टर्नओव्हर असतो, इतकी मोठी यात्रा असते. तर लांबून पाय खेळणी, तर जे असतं ना बाळ्या बुगड्या म्हणजे जे काही स्त्रियांसाठी सगळं काही, लहान मुलं आपण जेवढ्या वस्तू घेऊ ना अगदी तेवढ्या कमी, अगदी लाकडी शिड्या, परत जी लाकडाची सगळी वस्तू असतात ना ती सगळी इथं विकायला आहेत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत राहा म्हणजे तुम्हाला पाहायला मिळेल. तर नाही यात्रा फक्त गावाकडेच असू शकते, तर इथं पाहणं विळ्या, त्यानंतर खुरपी, विळे, असे भरपूर काय म्हणजे इथं पाहायला तुम्हाला भेटणार आहे. लोखंडी वस्तू पण सगळ्या असतात. म्हणजे इथं यात्रेत जर गेलं ना तुम्हाला काय भेटणार नाही असं नाही. तर अगदी खाऊगल्लीपासून तर सगळं काही इथे मिळतंय. तर सगळ्या खेळण्यातल्या वस्तू आहेत. तर काय होतं, ह्या वस्तू आपण नेतो, ह्या इकडे तिकडे पडतात, तर ज्याची गरज आहे ना त्याच खऱ्या वस्तू म्हणजे घेतल्या पाहिजेत. पण चला, ही पण लोक आहेत ना हातावर आपला म्हणजे त्यांचं पण हातावर पोट असतं. यात्रा वगैरे यावेळेसच त्यांचं म्हणजे हे होतं की त्यांना पण थोडंसं रोजगार म्हणजे हे मिळतं, 2 रुपये भेटतात. त्याच्यामुळं चला आपण पण त्यांच्याकडून थोड्या अशा वस्तू घेतल्या पाहिजेत गरजेच्या. तर चला त्याप्रमाणे आता ह्या यात्रेत ना आम्ही दरवर्षीच येत असतो. त्याच्यामुळं मग जास्त काही म्हणजे नाही का, असं मी तरी स्वतः काही घेतलेलं नाही वैयक्तिक जास्त. जे काही थोडंसं होतं तेच घेतलं. या गाड्या वगैरे खूप सारं झालं होतं. मल्हार म्हणत होता मला या गाड्या वगैरे घ्यायच्यात, पण म्हटलं नको बाळा. तर आत्ता आम्ही आलो आहे मंदिराकडे. तर तुम्ही हे ना असं डोंगरावर मंदिर आहे, तर तुम्ही कुठल्याही म्हणजे ह्याने जा तर तुम्हाला सगळीकडे अशी दुकानं वगैरे लागलेली भेटतील. तर आता काय झाले, मंदिरात तुम्हाला काही दिसणार नाही कारण मंदिराचं काम करायचं आहे. त्याच्यामुळं सगळं तोडफोड केलेली आहे. छान इथं मस्त हे होतं, मंदिर होतं, खाली छान असं पोर्च होता, सगळं असं काढलेलं तुम्हाला भेटणार आहे. तर पहा तुम्हाला आता मी दाखवते. हे सगळं काढून आहे ना ह्या अशा पद्धतीने फक्त पत्र्यामध्ये ते देव वगैरे ठेवलेले आहेत. आता मंदिराचं काम होईल. तुम्हाला पुन्हा हा व्हिडिओ पुढल्या वर्षी पाहू होते का त्या पुढल्या वर्षी होते, कारण भव्य दिव्य असं मंदिर होणार आहे. तर छोटंच मंदिर होतं आपलं, अजून जास्त काही हे नव्हतं. तर आता दर्शन वगैरे घेतो इथं. तर दर्शनासाठी तरी म्हणजे दरवर्षी जेवढी गर्दी असते ना तेवढी गर्दी यावेळेस मला जास्त काही मिळाली नाही. दर्शन वगैरे खूप छान झालं. आणि ही ना खेळण्या पाळणे, बाकीचे पाळ्या बुगड्याची अशी यात्रा समजली जाते. आणि स्पेशली म्हणजे त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर बाबुराव गावडे यांचं देखील यात्रा कमिटीच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्व यात्रेकरूंचं भाविक भक्तांचं यात्रा कमिटीच्या वतीनं स्वागत मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम या ठिकाणी सुरू आहे. या कुणाला या ठिकाणी सगळं हाताने मदत करायची या ठिकाणी सर्व मदत आहे. सर्व अगदी या ठिकाणी त्याची छान अशी सजावट केली आहे. आणि त्यानंतर आहे ना बाहेर आल्याच्या नंतर फक्त मल्हारला काही नको, खेळणी नको, काही नको, फक्त आईस्क्रीम पाहिजे. मग इथं तो आईस्क्रीम खात होता. तर काय झालं, मला ना थोडंसं पाहिजे होत्या वस्तू, पण इतकी ना म्हणजे गेलो तेव्हा अजिबात नव्हता. आणि आम्ही मंदिरातून बाहेर आलो त्यानंतर इतकी गर्दी झाली ना
की म्हणजे काहीच असं घ्यायला पाहायला भेटलं नाही. म्हणजे इतके जिथं जाईल तिथं गर्दी, विचारता येत नव्हतं धड, त्यांना पण नीट हे नव्हतं करता येत. आणि आपण त्या नादात ना आम्ही काय केलं, एक चप्पल घेतली म्हणजे घरी अशी बाहेर वापरण्यासाठी, घराच्या बाहेर वगैरे थोडंसं गेल्यावर. तर त्या चप्पलला आहे ना अक्षरशः मध्ये ना म्हणजे स्वस्तच होती चप्पल, पण ते डिफेक्टिव्ह पीस वगैरे अशा आणतात की काय काय माहिती, ते चप्पलला अक्षरशः मध्ये चीर आहे. तर दाखवलं मी तुम्हाला एकदा. एका चप्पलला आता आम्ही पण काही जास्त पाहत नाही बसलो, डायरेक्ट घेतली आणि पिशवीत टाकली. त्याच्यामुळे ना असं काही वस्तू घ्यायच्या, बरं आता आपण त्यांना कुठं बघायला जाणार, समजा आपण इथं लोकल ठिकाणी घेतली असती तर आपण त्यांना म्हणू शकलो असतो. पण इथं असं झालं, ती चप्पल आम्ही घरी आणल्याच्या नंतर पाहिली तर म्हटलं जाऊ दे आता काय करणार. 100 रुपये, पण 100 रुपयेसुद्धा आपल्यासाठी कधी कधी खूप हे असतात. 1 रुपयाची सुद्धा माणसाला किंमत पाहिजे. आणि ते दिवस ज्यांनी उपभोगलेत ना, ज्यांनी तो काळ अनुभवला आहे ना पाठीमागचा, खरंच त्यांना आहे ना अगदी पार म्हणजे आपण म्हणतो ना बाजरीचा दाणा गव्हाचा, अक्षरशः त्याचीसुद्धा खरंच किंमत आहे. तर जुन्या काळात आहे ना, जुने काळचे लोक खरंच आपण म्हणतो, पण त्यांना सगळ्या गोष्टीची किंमत असते आणि किंमत असलीच पाहिजे. आपण उधळपट्टी वगैरे करून असं चालत नाही. तर पहा इथे आहे ना हे लहान मुलांची हे होतं, तर हे आता सगळं आहे घरामध्ये. आता 1-2 टोप्या आहे, सगळं आहे. त्याच्यामुळे हे काय पाहत नाही बसलो. आणि खेळण्याचं म्हटलं तर काय होतं, ही 4 दिवस खेळणी आणायची, 1-2 दिवस खेळणार का ती पडली तशीच. त्याच्यामुळं खेळणी पण आम्ही जास्त काय नेलीच नाही. तर फक्त चप्पल घेतली आणि बाकीचं जिलेबी वगैरे असती गरम म्हणून ती थोडीशी घेतली. तिथं भजी वगैरे जरा स्पेशल असतात तर ते घेतले. तर खूप असं ना अक्षरशः म्हणजे त्या गर्दीत आहे ना काही दाखवता पण येत नव्हतं व्हिडिओने, कायच नव्हतं. हा आकाशी पाळणा बघा, इतका मोठा आकाशी पाळणा होता की बास रे बास. त्याच्यानंतर आपल्याला लागणारे पोळपाट, पिढी, चौरंग, काही नाही असं नाहीच, म्हणजे सगळं होतं बरं तिथं. आणि या पाळण्यामध्ये बसायला 100 रुपये तिकीट, पण एवढी गर्दी, एक 5-5 मिनटं फक्त बसवायची आणि उतरवायचे. तर मल्हार म्हटलं तर त्याला ते जम्पिंगमध्ये बसवलं आणि ते दुसरे एक येते त्याच्यामध्ये. तर पहा ना हे बघा, हे चौरंग बिवरंग किती, म्हणजे हे लोक पहा ना किती लांबून ते सामान घेऊन एवढं ठेवायचं, तिथंच झोपायचं, तिथंच. बापरे, किती म्हणजे आपलं जीवन त्या मनाने किती हे, किती लोकांना जीवनाशी संघर्ष करायचा आहे पोट भरण्यासाठी, किती बापरे. तर अक्षरशः लहान बाळ वगैरे, ती बाई अक्षरशः आहे ना एका ठिकाणी, ते मला शूट नाही करता आलं, पण ती बाई अक्षरशः त्या बाळाला घेऊन ते गोंधन वगैरे नाही का, ते बाळ मांडीवर झोपले ती काढत होती. बापरे, म्हटलं किती अवघड. तर यात्रेत ना गर्दी असल्यामुळे जास्त काही दाखवताच आलं नाही, नाहीतर मला खूप काही दाखवायचं होतं. ही यात्राच एवढी म्हणजे पुणे जिल्ह्यातली तर एक नंबरच यात्रा असते. तर थापलिंग देवस्थान पहा तुम्ही, कधी पण त्याच्यावर म्हणजे हे करा, सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. तर बॅट वगैरे असं सगळं पण आहे ना, काय होतं आपण त्यावेळेस घेतो, चला बाबा 2 रुपये हे करायला, पण कधी कधी अशा बोगस वस्तू लागून जातात ना की वासरवास. पण हे छान होतं बरं का, हे गंठन वगैरे हे 100-50 होते, छान. तर पहा आता मल्हार आम्ही थोडंसं असं पाहिलं. कधी कधी विंडो शॉपिंग जरी केली ना तरी पण म्हणजे महिला वर्गाला बरं वाटतं, भले नाही काही घेतलं तर. आणि वस्तू सगळ्याच अशा काही आपल्या घरात असतातच, आणि सगळंच असं काही घ्यायचं नसतं, ज्या जी बाबा नाही आहे तेच आपण घ्यायचं. त्यानंतर ह्या जवळजवळ अशा 5-6 म्हणजे हे होत्या. तर कुठून परत गेलो ना ते काही कळतच नव्हतं. तर आम्हाला परत आहे ना जायचं होतं, तर तिथल्या तिथंच आम्ही गोल फिरत बसलो. इतकी गर्दी होती ना कंबासरवास. आणि पण पहा ना किती हा मोठा झोका, एवढा उंच जायचा, एवढी सगळे ओरडायचे वगैरे ना की बास रे बास. आणि मला म्हणत होते हे बसायचं का, म्हटलं आपलं तर कामच नाही. मला तर अक्षरशः आहे ना त्या आकाशी पाळण्यात वगैरे बसलं ना माझ्या पायाचा लटलट कापत होतो. त्याच्यामुळं म्हटलं नाही बाबा. मल्हारला म्हटलं ह्याच्यात मार उड्या, त्याला बोलले होते ह्याच्यात नको, म्हणजे पहिलं बोललं नको बसतो, पण तो म्हटला बसायचं. मग ते दमायला पण लय होतं, एवढं दमायला होतं त्याच्यामध्ये, एवढं थकून जातो अक्षरशः आहे ना, पाय पण हे होतात आणि दम पण खूप लागतो. नंतर पाणी वगैरे मग, आणि दमामध्ये पाणी पण मग देता येत नाही, तर दोन्ही ह्याच्यामध्ये तो बसला. जाऊ दे म्हटलं चला, मुलांची एक हे असती.
तर ह्याच्यात पण बसलं, हे पण 2-2 होते. सगळे असे पाळणे वगैरे सगळे 2-2 आणलेले, ब्रेक डान्स वगैरे सगळं, म्हणजे इतकी गर्दी, बापरे. पाहू शकताय, तुम्हाला याच्यावरून अंदाज येत असेल किती लोक येतात. तर ही एक ट्रेन होतं बघा, ह्याच्यामध्ये बस म्हटलं त्याला, पण ह्याच्यामध्ये कसं फक्त बसायचं असते. ते थोडं फिरलं का झालं. असं एन्जॉय काही असं वेगळं घेता येत नाही, असं पण आहे ना. तर त्याला हेच जास्त आवडलं, तर म्हटलं बसा. तर त्यानंतर आम्ही गेलो थोडीशी बैलगाडी बघायला. तर बैलगाडी अक्षरशः ना ह्यांनी ना त्याला खांद्यावर उचलून घेतलं, तेव्हा ते थोडंसं मी शूट केलं आहे. तर ते पुढे आहे, तर तुम्ही नक्की बघा ते. पण बाकीचं असं काहीच मला तर दिसतच नव्हते. आम्ही 2-3च गाडी पाहिले, म्हटलं चला जिथं दिसते तिथून बघूयात. पण खूप उशीर झाला होता, म्हटलं आता घरी पण जायचं आहे आणि पुन्हा मला म्हणजे यायचं होतं घरी. तर म्हटलं खूप उशीर होईल, नको, आपल्या वेळेत गेलेलं बरं. आणि माझ्या आत्या आहे तिथे, तर त्यांच्याकडं पण जायचं होतं, तर तिथं पण थोडासा पाहुणचार झाला. त्यानंतर त्यांनी पण भाजीपाला वगैरे त्यांच्याकडं खूप पिकतो, त्यांनी पण दिलं. चला मग ते पण आम्ही तिथं पण पाहून निघालो. तर पहा आता हे खेळायला किती, म्हणजे ते पाय आहेत ना अक्षरशः त्याच्यावर हे होतात, उलट्या बाजूने चढलं तर. आणि म्हणजे थोडेसे उळउळत होतात. तर बापा किती छान वाटते त्यांना उड्या मारायला. तर आपण लहान असताना असं नव्हतंच, म्हणजे मला तरी नाही आठवत. तर पहा ना, शेवरेवढी लाडू अक्षरशः आहे ना इथं, म्हणजे पहा तुम्ही, गर्दी पाहून तुम्हाला कळतच असेल किती लोक आहेत. आणि एवढं म्हणजे 50 रुपये पावशेर तिथे आहे ना जिलेबी होती. बाकीचं सगळं 80 रुपये पावशेर. भजी म्हणजे सगळं महाग होतं, पण तरी लोक किती घेत होती, खात होती. आणि शेवरेवडीचं कसं असतं माहिती का, यात्रेमध्ये तुम्ही शेवरेवडी घेतली ना, ती अगदी ताजी फ्रेश बनवलेली असते, त्याच्यामुळे ती खायला पण छान लागते. तर हे पहा ना, इथं अशा लाकडी वस्तू, फुलं, ह्या सायकल होत्या. तर किती 500 का काय, 300-400 रुपये त्यांची किंमत. तर ते शोमध्ये ठेवण्यासाठी अशा वस्तू होत्या. त्यानंतर इकडं होतं पाहे ह्याच्यासाठी अगरबत्ती, म्हणजे अगरबत्ती लावण्यासाठी वगैरे. तर खूप साऱ्या अशा वस्तू होत्या, फ्लावर पॉट होते. तर जास्त म्हणजे इतकं पाहता चाललं नाही. खरं तर आहे ना, ह्या यात्रेत 2 दिवस गेलं ना तरी पण हे नाही होणार. तर आहे ना, हे खायचं पण बघा, हे अंजीर वगैरे सगळं, म्हणजे तुम्हाला सांगते का इथं काय नाही भेटत असं नाहीच. म्हणजे एवढं सारं ना, बापरे. तर मग ह्या आहेत ना यात्रा, ही आहेत ना थापलींची यात्रा म्हणजे खूप मोठी बरं का. त्यानंतर आहे ना, म्हणजे पुणे जिल्ह्यातील तरी बाकीच्या ठिकाणी एवढ्या काही मिळत नाही. तर हे पाहिजे आम्ही ना असं हे बॉल वगैरे पाहत होतो. तर खूप खेळण्याच्या वस्तू होत्या. तर आता काय घ्यायचं तर पाहिलं आम्ही थोडंसं घेण्यात. तर काही लाकडी वस्तू घेऊन तरी काही इथं तिथं पडणारच आहे, त्याच्यामुळे मी ते जास्त काही घेतलं नाही. डमरू वगैरे होतं, आता हे डमरू वगैरे मल्हारला आहे घरामध्ये, तेच तो वाजवत नाही, खेळत नाही. त्यानंतर हे फुगे वगैरे, हे पहा आता हे बाळ आहे ना, बघा ना कसं त्याला त्याच्यात झोपवलं आहे. आणि ती त्याची आई इकडे ते फुगे विकते, बापरे अवघड आहे. बघूनच मज्जा इतकं हे. त्यानंतर हे छोट्या पानं बाहुल्या होत्या, किती छान आहेत, मस्त ना दिसायला. तर आता काय होते, आमच्याकडं ठेवायला काही इतकं म्हणजे शोकेस वगैरे नसल्यामुळे या वस्तू घेऊन तरी काय करणार ना. आणि खेळणं झालं का पोरं टाकून देतात. त्यानंतर हे फुगे वगैरे होते, पण ह्या फुग्यांची काय होती लगेच अशी म्हणजे हे होतं, तर ते काय आम्ही घेतलं नाही. तर छान अशी ही यात्रा भरते इकडं. त्यानंतर आहे ना, ही यात्रा आहे ना पौष पौर्णिमेला असते, ते पण सांगते तुम्हाला. तर 3 दिवस यात्रा असते, म्हणजे 3 दिवस आहे ना तशी म्हणजे 4-5 दिवस ते असतंच, पण 3 दिवस अशी मोठी चांगली यात्रा असते. तर खूप लोक येतात, अगदी मुंबई पुणे इकडून तिकडून म्हणजे सगळं. आणि खूप लोकांचं ते खंडोबा तर आहेच, पण बाकीचे पण लोक यात्रामध्ये पाहण्यासाठी फिरण्यासाठी येत असतात. तर घाटात पाहू शकताय तुम्ही किती गर्दी, याच्यावरून अंदाज करा की किती मोठी यात्रा असेल. तरी पण व्हिडिओ व्यवस्थित शूट करता आला नाही, मागे पुढे ह्यांनी जराशी थोडंसं पुढं जाऊन ते शूट केलं, इकडून दिसत नाही आहे गर्दी. एवढी लोक होती ना, बापरे अक्षरशः गुदमरल्यासारखं झालं. नंतर म्हटलं चला, जेंट्स लोक सगळे पुढं उभं राहिल्यामुळं मागं काही दिसत नव्हतं. तर ह्यांनी थोडंसं त्याला खांद्यावर घेऊन थोडंसं शूट केलेलं आहे, नंतर काहीच केलेलं नाही. तर पाहिलंच, मला आवड होती, म्हणजे आवड आहे त्याला, अशी गाडी वगैरे खूप असं आवडतात. तर लहान मुलांना काय समजतं ना.
का चला बैल वगैरे अशी जनावरं वगैरे असली का त्यांना पण बरं वाटतं. तर छान अशा 2-2 घोड्या पण काय काय आणल्या होत्या. पाठीमागं पण हे तर बैलगाड्या मला पण आवडतात पाहायला, पण इथं जागा नसल्यामुळं असं दिसायला व्यवस्थित कुठूनच दिसत नव्हतं नीट. तर चला म्हटलं आणि उशीरही झाला होता. तर 2-3 आम्ही गाडी पाहिले, तर छान असं त्यांनी शूट करून घेतलं 2-3 बैलगाड्यांचा. आता त्याचा आवाज वगैरे दिला असता, पण काय होतं त्या आवाजामुळे आहे ना कॉपीराईट येतो, त्याच्यामुळे आहे ना मग ते नाही केलं. तर हे आता ही एकदम म्हणजे वारी ना अगदी जोरात झालेली आहे. 2 छोट्या घोड्या आहेत आणि बैल आहेत. तर एक बैल बघा जास्त ओढतोय, कमी ओढतोय. खूप लोकांना आहे ना लय आवड म्हणजे याची. तरी मध्यंतरीच्या काळामध्ये ते खूप दिवस आहे ना ह्या शर्यती होत नव्हत्या, बैलगाड्या शर्यती. तर ही फक्त इथं देवाच्या नावाने पळवले जातात. तर पहा ना, एक बैल सुटलाय, एक बैल पुढे घेऊन पळतो, एक अख्खा पाठीमागं गाडा असतो असा, तर तो घेऊन पळतोय. तर इथले ना भजी आणि जिलेबी एकदम स्पेशल असते. तर असे मोठे म्हणजे दुकानदार असतात ते 2-2, 4-4 असे हे करून. तर पहा ना, जिलेबी ना अक्षरशः राहत सुद्धा नव्हती, एवढे गिऱ्हाईक होतं त्यांना. अजिबात असं वेटिंगला राहावं लागत होतं. भजीचं पण इकडं काढलं का लगेच इकडं लोक खूप अशी हे करत होती. तर त्यानंतर आम्ही तिथून निघालो आहे. आता एवढ्या गर्दीमध्ये ना बापरे पारे म्हणजे खूपच हे झालं. तर त्यानंतर निघाल्यानंतर पण पहा तुम्हाला खाली पण, हे तर मंदिर डोंगरावर आहे, पण खाली पण किती गर्दी दिसते पहा. अक्षरशः तिथं पार्किंग वगैरे इतकं होतं, म्हणजे सगळ्या डोंगराच्या बाजूने सगळीकडे तुम्हाला पार्किंग दिसेल गेले तर. इतकी पार्किंग होती. त्यानंतर पार्किंगसाठी पण त्यांनी म्हणजे जे काही देवस्थान ट्रस्ट आहे त्यांनी 2 व्हीलरसाठी काहीतरी 30 रुपीज आणि 4 व्हीलरसाठी म्हणजे काहीतरी पैसे होते, तर त्या पावत्या फाडत होते. तर इथं पोलीस बंदोबस्त वगैरे तसा मोठा होता, कारण इकडून पण बैलगाडे वगैरे पहा या बाजूने ना बैलगाड्यांचे म्हणजे ते जे लोक आणतात गाड्या वगैरे त्याच्यात ठेवलेले होते. तर आता एवढी मोठी यात्रा म्हटल्यावर ट्रॅफिक वगैरे तर जाम असणारच. तर अशी ही थापलिंगची म्हणजे यात्रा असती. तर चला ठीक आहे, व्हिडिओ आवडला ना तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय.